ज्या दिवशी तुम्ही कमी बोलायला सुरुवात करता, त्याच दिवशी लोक तुमच्याबद्दल बोलायला सुरुवात करतात. ही गोष्ट तुम्हाला विचित्र वाटू शकते, पण ती खरी आहे. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक विषयावर मत व्यक्त करता, प्रत्येक ग्रुपमध्ये सक्रिय असता आणि प्रत्येक चर्चेत सहभागी होता, तोपर्यंत लोक तुम्हाला सर्वसामान्य व्यक्ती समजतात. गर्दीतील आणखी एक चेहरा, आणखी एक आवाज. पण ज्या दिवशी तुम्ही शांत राहायला सुरुवात करता, स्वतःला त्या गर्दीपासून थोडं दूर ठेवता, त्याच दिवशी लोक विचारू लागतात, हा कुठे आहे? हा काय करताय? तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद असते. पण ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली नाही, कारण तुमच्या आजूबाजूचे बहुतेक लोक स्वतः त्या गर्दीचाच भाग असतात. त्यांनी जे शिकले तेच ते तुम्हाला शिकवतात. बोलत राहा, दिसत राहा, प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहा. आणि तुम्हीही तेच करत राहिलात, कारण तुम्हाला वाटलं की यशस्वी होण्याचा तोच मार्ग आहे. पण आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे जी त्यांनी कधी सांगितली नाही. माझं नाव नेपोलियन हिल आहे. त्याच दिवशी लोक तुमच्याबद्दल बोलायला सुरुवात करतात. मी माझ्या आयुष्यातील जवळपास 20 वर्ष अशा लोकांसोबत घालवली जे जग बदलत होते. अँड्रू कार्नेगी, हेनरी फोर्ड, थॉमस एडिसन आणि अब्राहम लिंकन यांच्यासारख्या महान व्यक्तींना मी जवळून पाहिलं, त्यांच्याकडून शिकलो आणि त्यांच्या सवयींचा अभ्यास केला. मी 500हून अधिक यशस्वी लोकांचा अभ्यास केला आणि त्या सर्वांमध्ये मला एक समान गोष्ट दिसली. ते खूप कमी बोलत असत. पहिल्यांदा जेव्हा मी कार्नेगी यांच्या कार्यालयात बसलो, तेव्हा मला वाटलं होतं की ते मला अनेक कल्पना आणि सल्ले देतील. पण ते फक्त ऐकत राहिले. एकामागून एक लोक येत होते, बोलत होते आणि कार्नेगी फक्त शांतपणे ऐकत होते. जेव्हा ते बोलले तेव्हा त्यांनी फक्त एकच वाक्य बोललं, पण ते एक वाक्य संपूर्ण बैठकीतील सर्वात प्रभावी वाक्य ठरलं. मी त्यांना विचारलं, आपण इतकं कमी का बोलता? ते माझ्याकडे पाहून म्हणाले, नेपोलियन, जो माणूस खूप बोलतो तो खूप कमी विचार करतो. हे वाक्य माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं. तेव्हापासून मला समजलं, शांतता म्हणजे फक्त न बोलणं नाही. कारण आपल्याला वाटतं यशस्वी होण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. पण आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे जी फार थोड्या लोकांना माहिती आहे. मी माझ्या आयुष्यातील जवळपास 20 वर्ष जगातील सर्वात यशस्वी लोकांचा अभ्यास केला आहे. उद्योगपती, संशोधक, नेते आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींच्या सवयी मी जवळून पाहिल्या. 500हून अधिक यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केल्यानंतर मला एक समान गोष्ट आढळली. ते अत्यंत कमी बोलत असत. पहिल्यांदा जेव्हा मी एका महान उद्योगपतीच्या कार्यालयात गेलो, तेव्हा मला वाटलं होतं की ते मला तासनतास मार्गदर्शन करतील. पण तसं झालंच नाही. ते फक्त शांतपणे ऐकत राहिले. एकामागून एक लोक येत होते, बोलत होते, प्रश्न विचारत होते, पण ते फक्त निरीक्षण करत होते. बैठकीच्या शेवटी त्यांनी फक्त एकच वाक्य उच्चारलं आणि ते एकच वाक्य संपूर्ण बैठकीतील सर्वात प्रभावी ठरलं. मी त्यांना विचारलं, आपण इतकं कमी का बोलता? त्यांनी हसत उत्तर दिलं, जो माणूस खूप बोलतो तो फार कमी विचार करतो. हे वाक्य माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं. त्या दिवसापासून मला एक गोष्ट समजली. शांतता म्हणजे केवळ न बोलणं नाही. शांतता ही एक रणनीती आहे. शांततेची खरी ताकद ज्या दिवशी तुम्ही कमी बोलायला सुरुवात करता, त्याच दिवशी लोक तुमच्याबद्दल बोलायला लागतात. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे 100% सत्य आहे. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक विषयावर मत मांडता, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सक्रिय राहता, प्रत्येक चर्चेत सहभागी होता, तोपर्यंत लोक तुम्हाला गर्दीतील एक सामान्य व्यक्ती म्हणून पाहतात. तुम्ही त्यांच्या दृष्टीनं फक्त आणखी एक चेहरा आणि आणखी एक आवाज असता. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःला त्या गर्दीपासून थोडे दूर ठेवता, कमी बोलता, प्रत्येक ठिकाणी दिसणं बंद करता, तेव्हाच लोक विचारू लागतात, तो दिसत नाही, तो काय करत असेल? याच क्षणापासून तुमची किंमत वाढू लागते. तुमची शांतता ही तुमची सर्वात मोठी ताकद असते. पण दुर्दैवानं ही गोष्ट आपल्याला कोणी शिकवत नाही, कारण आपल्या आजूबाजूचे बहुतेक लोक स्वतः त्या गर्दीचाच भाग असतात. त्यांनी जे शिकले
तेच ते आपल्यालाही शिकवतात. नेहमी बोलत राहा, लोकांमध्ये मिसळा, प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहा, सोशल मीडियावर कायम सक्रिय राहा आणि आपणही त्यावर विश्वास ठेवतो.